पाहुणं लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये। कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत व इयत्ता 10वीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहेत। या परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहन गायकवाड हे उपस्थित होते। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्राप्त सूचनान्वये आता सोमवारीपासून सुरू होणारे 12वीच्या परीक्षा आणि त्याचबरोबर 10वीच्या परीक्षामध्ये राज्यात कॉपी मुक्त अभियान हे राबवण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन सुसज्ज आहे। तर यावर्षी खूप कडक कारवाई आपण करून घेणार आहे आणि कोणी कॉपी केल्यास किंवा कोणी कॉपी करताना एन्करेज केल्यास तर त्यांच्यावरती नियमानुसार कडक कारवाई होईल। आणि त्याप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो की विद्यार्थी, पालक आणि सगळे शिक्षक विभागाचे सर्व संबंधितांना आम्ही विनंती करतो की या कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी आणि यांना यश करण्यासाठी सर्वांनी आपलं सहकार्य द्यावं। त्यासाठी विविध प्रकारच्या सिटिंग स्क्वॉड, फ्लाइंग स्क्वॉड आणि बाकीच्या इतर पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सेंटरकडे 144 आदेश आणि 37 आदेश देखील आपण इश्यू करणार आहे। आणि त्याचबरोबर एक्झामिनेशन सेंटरच्या 50 मीटरच्या आतमधला सर्व झेरॉक्स शॉप देखील बंद असणार आहे। यावेळी विद्यार्थ्यांचा रेजिस्टर मुलींचा आणि मुलांचा सेपरेटली आपल्याकडे मुलींच्या लेडीजच्या मार्फत आणि मुलांच्या जेंट्सच्या मार्फत फिस्किंग देखील होणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना माझं विनंती आहे की आपण किमान अर्धा तास अगोदर आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये पोहोचावं आणि रजिस्टर वर एक्झाम लिहून सर्वांनी या अभियानमध्ये कॉपी मुक्त अभियान सक्सेसफुल करण्यासाठी सर्वांनी आपलं सहकार्य द्यावं। थँक्यू। आता पुढच्या आठवड्यापासून जे 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू होणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। प्रत्येक सेंटरवर पोलिसांची बंदोबस्त राहील। 50 मीटरच्या आतमध्ये कोणीही ज्यांना अनधिकृतपणे कोणीही प्रवेश करणार नाही, तसेच 50 मीटर आतमध्ये कोणत्याही झेरॉक्स सेंटर सुरू राहणार नाही। या सर्व गोष्टीवर पोलीस जबाबदारीने तिथं कार्यनिर्वहणार आहेत आणि महाराष्ट्र शासनाचे जे कॉपी मुक्त अभियान जे घोषित केलेले आहेत त्याचा संपूर्णपणे सक्सेसफुली ते होईल यासाठी पूर्ण सांगली पोलीस दल हे सज्ज आहे।